आले इथे प्लॅटफॉर्मवर, तुम्ही कुठे दिसत नाही आहात. मी येतो लीला, तू ट्रेन मध्ये चढ. काय? नाही नाही, अजिबात नाही. एकतर तुम्ही कुठेच दिसत नाही आहात आणि मला ट्रेनमध्ये चढायला सांगताय. तुम्ही आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही याचे. तुम्ही एकदा या, मग काय कुठे हवे तिथे जाऊ आपण. की याचे तुम्हाला मला एकटीला तसं ट्रेनमधनं कुठेतरी लांब पाठवायचंय का? लीला प्लीज लिसन टू मी. नाही, तुम्ही आल्याशिवाय मी इथनं हलणारच नाही. लीला ती ट्रेन सुटेल, लवकर तू ट्रेन मध्ये चढ. नाही, तुम्ही आधी या, मग आपण एकत्र प्रवास करू. लीला मी तुला सांगितलं ना, मी 5व्या मिनिटाला तिथे पोहोचेन. नाही, मी नाही. लीला डू ट्रस्ट मी? होय जे. तर मी सांगतो तसं कर. तुझ्या समोर एक लेडीज कंपार्टमेंट आहे, त्याच्यात चढ. 5व्या मिनिटाला मी तुझ्या समोर असेल, प्रॉमिस. पण हे जे सर गेले इतक्या लवकर कसे काय गेले? कसं काय शक्य आहे? हे असं काय करतोस? लीलाही आत्ता तर बाहेर गेल्या. काय लीला मॅडम पण गेल्या आणि मला न सांगताच गेल्या? अरे देवा, आता एवढं सगळं प्लॅनिंग केलं, त्याचं काय करायचं? हे असं असतं एजे सरांचं. आयत्या वेळी प्लॅन चेंज करतात आणि माझा सगळा गोंधळ होतो. त्या सगळ्यात महत्वाचं आहे ते आजींना जाऊन भेटणं. त्यांना भेटलं पाहिजे. असं काय? काय माहिती हा नक्की काय बोलत होता? मला पण नाही माहिती. का तुम्ही इथे काय करताय? वहिनी, एलएस जासूस. बहिणी, आम्ही लीलाचा पाठलाग करत होतो. आम्ही येतोच. हा, आत्ता? अगं मगाशीच गेली ना ती ऑटोने. डोक्यावर पडलात का ग दोघी जणी? एवारा तिला जिथे पोचायचं होतं तिथे पोचली असेल. आता पाठलाग करून काही फायदा आहे का? मेक सेन्स. बरोबर बोलताय तुम्ही. वहिनी, ऍक्च्युली काय झालं ना, विश्वरूपमुळे सगळा गोंधळ झाला. इतकं सेन्सलेस बडबडत होता ना. काय तर म्हणे एजे सर गेले, लीलाई पण गेल्या. स्वरूप, तुला कळतंय का? म्हणजे एजे आणि लीला अजून कुठेतरी जाणार आहेत आणि आपल्याला त्याबद्दल माहित नाहीये. एक्झॅक्टली. त्या छोट्या छोट्या प्लॅन्स मध्ये इंटरेस्ट घेण्यापेक्षा एजंटचा मोठा प्लॅन काय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. ते शोधून काढा. गोंधळ नका घालू रे. ह्यांचं काय जातं आपल्याला ओरडायला? नाहीतर काय, निदान आपण प्रयत्न तरी करतोय ना. हे म्हणजे असं झालं, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझ्याच मनात चांदणं.